आरजे सरांविरोधातील FIR उच्च न्यायालयाने केला रद्द। आरजे सर उर्फ राहुल पवार हे किडीज इन्फो पार्क या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते। 10वी बोर्डाचा उत्कृष्ट निकाल देण्यासाठी मागच्या 3 वर्षापासून सरांना शाळेकडून अवॉर्डही मिळालेला होता। परंतु दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी शाळेतील 9वी वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि 2 दिवसानंतर सदरील मुलीच्या आत्महत्येस राहुल सर जबाबदार आहेत असे खोटे आरोप करून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कलम 306 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेने खचून न जाता तसेच न्यायव्यवस्थेवर विश्वास बाळगून राहुल पवार सरांनी त्यांना खोट्या आरोपात गोवण्याची जाणीव असल्याने त्यांनी वरील खोटा गुन्हा कायमचा रद्द व्हावा यासाठी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सर्व कागदपत्रे पुराव्याचे अवलोकन करून 21/7/2023 रोजी निकाल देऊन राहुल पवार यांच्या विरोधात दाखल झालेला वरील गुन्हा क्रमांक 25/2023 रद्द करण्याचा आदेश दिला व राहुल पवार यांना न्याय दिला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अभय पाटील मागील 20 वर्षापासून इथं जिल्हा व सदर न्यायालयात वकिली व्यवसाय करतो। आमचे जवळचे मित्र असणारे जनकराव पवार सर, त्यांचे चिरंजीव आरजे पवार सर हे किडीज इन्फो पार्क आपल्याकडे स्कूल आहे 10th पर्यंतची, त्या ठिकाणी 8वी 9वी 10वीला गणित आणि विज्ञानाचं अध्यापनाचं कार्य करतात। त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट होतं आणि त्याबाबत त्यांना शाळेनं सुद्धा गौरव केलेला होता। त्यांचा बरेचदा पालकांमधून सुद्धा समाधान होत होतं की बाबा आमचे मुलं जे काही ॲव्हरेज होते त्या मुलांचे चांगली जडणघडण झालेली आहे। अशा परिस्थितीतच जानेवारी 2023मध्ये 9वी वर्गात शिकणाऱ्या एका मुलीनं घरी तिच्या गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याबाबत 2 दिवसानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 25/2023 कलम 305-306 अन्वये पवार सरांवरती दाखल झाला होता। वास्तविक ह्या घटनेशी, तिच्या आत्महत्येशी, दुर्दैवी आत्महत्येशी आणि सरांचा कसलाही काडीचाही संबंध नसताना बरेच लोकांनी, विघ्नसंतोषी लोकांनी त्या मुलीच्या आईवडिलांना पुढं करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला प्रवृत्त केलं आणि ह्या परिस्थितीतून गेल्यानंतर सरांवरती चहूबाजूने समाज माध्यमावर असेल, वृत्तपत्रात असेल, चहूबाजूने त्यांच्यावर बदनामीकारक अशा बातम्या प्रसृत होत होत्या। त्या बातम्यावरूनच त्या संबंधित शाळेनं त्यांचं इतकं उत्कृष्ट कार्य असताना सुद्धा त्यांना कामावरून काढून टाकलं आणि ह्या सगळ्या परिस्थितीत व्यतीत न होता सर माझ्याकडे आले। आम्ही इथून या ठिकाणी कायदेशीर लढाई लढली आणि हायकोर्टात सदरचं प्रकरण रद्द व्हावं ह्यासाठी आम्ही दाद मागितली होती। माननीय उच्च न्यायालयानं त्या प्रकरणात सरांना न्याय दिला आणि ते त्यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल झालेला होता 25/23 ते गुन्हा संपूर्णतः रद्द केला आणि अशा प्रकारे शेवटी आपण म्हणतो की वेळ आहे, भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही। त्याचप्रमाणे कायद्याच्या चौकटीत सुद्धा वेळ लागतो परंतु न्याय होतो, त्याचा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे आणि सरांना उच्च न्यायालयानं न्याय देऊन त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा या ठिकाणी रद्द केलेला आहे। यानिमित्त मी समाज माध्यम असतील, वृत्तपत्र असतील यांनाही आवाहन करू इच्छितो की कुठलीही गुन्हा दाखल झाल्यानंतर बातमी लावण्याच्या पूर्वी त्या बातमीच्या खोलात जाऊन दुसरी बाजूसुद्धा, नाण्याची दुसरी बाजूसुद्धा त्यांनी ऐकून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि त्याच्या सत्यता पडताळणीसाठी म्हणून त्याची त्या माणसाची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग बातमी लावणं हा त्यांचा अधिकार आहे, लावलीच पाहिजेत बातम्या, परंतु दोन्ही बाजू ऐकून घेऊन जे काही योग्य आहे त्या पद्धतीनं वार्तांकन करावं असं एवढं एक आव्हान करतो मी। आणि दुसरं म्हणजे सरांना ह्या मानसिक त्रास तर झालाच, परंतु शाळेनं त्यांना जे काही दबावपोटी कुठले असेल किंवा काही असेल जे शाळेतून त्यांना कमी केलेलं होतं, तर आता माननीय उच्च न्यायालयानंच त्यांच्यावरचा जो कलंक होता तो निष्कलंक त्यांना ठरवलेला असल्यामुळं त्यांना सन्मानानं परत नोकरीत रुजू करून घ्यावं एवढं मी आवाहन करतो। नमस्कार, मी प्रोफेसर पवार आरजे। मी 2019 पासून किडीज इन्फो पार्क लातूर या CBSE स्कूलमध्ये 8, 9, 10th या स्टँडर्डसाठी मॅथ आणि फिजिक्स या सब्जेक्ट्सला शिकवत होतो। 2019 पासून ते 22 पर्यंत माझे निकाल स्कूलमधले खूप चांगले होते आणि मला त्यासाठी स्कूलमधून अवॉर्ड देण्यात आला होता। परंतु 18 जानेवारी 2023 रोजी आमच्या स्कूलमधील 9वीमध्ये शिकणारी एक मुलगी होती, तिनं तिच्या स्वतःच्या घरामध्ये गळफास घेतला होता आणि तब्बल 2 दिवसानंतर माझ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता की मी त्या मुलीला स्कूलमध्ये कॉपी गर्ल या नावाने चिडवतो किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करतो
हे सगळं प्रकरण झाल्यानंतर सोशल मीडियामधून कुठलीही रियालिटी समजून न घेता किंवा चिठ्ठीमधून मजकूर समजून न घेता माझ्याविरुद्ध एक अभियानच छेडलं गेलं होतं. त्याच्यामुळे समाज माध्यमामध्ये माझी खूप बदनामी झालेली आहे. पण त्यावेळेस पण मी खचून न जाता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून मी हायकोर्ट औरंगाबाद येथे अपील केलो आणि ॲडव्होकेट पी मोरे यांच्या थ्रू आणि ॲडव्होकेट अभय पाटील सर लातूर येथील त्यांच्या थ्रू मला उच्च न्यायालयाने 21 जून 2023 रोजी माझ्याविरुद्ध जी FIR होती ती रद्द करून मला उचित न्याय दिलेला आहे. या विषयावर मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही शिक्षक जे आहेत ते मुलांसाठी तळमळीनं काम करतो. तरीही कुठल्याही तक्रार शिक्षकांबद्दल आल्यानंतर सोशल मीडियामधून किंवा सगळ्या जेवढे काही लोक आहेत त्यांनी याच्याबद्दल रियालिटी समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपले जे ओपिनियन ते मानले पाहिजेत. एवढंच मला या विषयाबद्दल बोलायचं आहे.